आता आपण बोलूयात मासिक पाळीवर. मासिक पाळी सुरू होते तेव्हा बऱ्याच वेळेला मुलं घाबरलेली दिसतात किंवा तणावाखाली मुली मुली घाबरलेल्या दिसतात, तणावाखाली दिसतात. त्यावेळेस त्यांना अगदी आपुलकीने जवळ घ्या आणि त्या अ, पाळी मासिक पाळी येणं म्हणजे तुझ्या शरीराची अ, झालेली संपूर्णतेची वाढ. मासिक पाळी काही वाईट नाहीये. त्याच्यामध्ये तुला खेळता येऊ शकतं. तू शाळेमध्ये जाऊ शकतेस. त्यामुळे ते त्यांना त्यांना सांगा. पाळीच्या वेळेस जननेंद्रियाची स्वच्छता कशी करायची? पॅड कसे घ्यायचे? पॅड दर 2 तासांनी का बदलायचे? त्याचप्रमाणे स्वच्छता कशी राखायची? पाळी येताना कोणती लक्षणं दिसतात? जरी रक्तस्राव कमी असेल, तरी पॅड बदलणे महत्त्वाचे का असते? आणि आपल्या कपड्याला जेव्हा डाग लागतो, पडतो चुकून, तर त्यावेळेस कसं शिक्षकांना सांगायचंय किंवा मग शिक्षक पण त्यावेळेस ड्रेस बदलतात. अ, अ, दुसरा त्यांना मुलीला ड्रेस घालतात आणि त्यांची काळजी नियमितपणे घेत असतात. बऱ्याच वेळेला असं दिसतं, की पाळी आल्यानंतर, मासिक पाळी आल्यानंतर पालक पाठवत नाहीत. आता हे प्रमाण खूप कमी झालेलं आहे. पालक पाठवू लागलेले आहेत. शिक्षक वारंवार सांगून त्यामुळे त्यांची शाळाही म्हणजे शाळेतील दिवसही बंद हे होत नाहीत म्हणजे गैरहजेरी लागत नाही आणि त्यांना शाळेची जे चाललेले रूटीनच्या ॲक्टिव्हिटी त्यांना मिळत असतात. मुली स्वतः पाळी येणं म्हणजे घाण नाही, ही कल्पना द्यावी. पाळी येणं म्हणजे शरीराची योग्य रीतीने वाढ. पाळी येण्याच्या 2-3 दिवस अगोदर दप्तरामध्ये पॅड आणणं कसं महत्त्वाचं आहे. वर्गातील पॅडची जागा शिक्षकांनी केलेली मुली बघतात. एकमेकांना जेव्हा पाळी येते, एकमेकींना तेव्हा अ, किंवा पोट दुखत असेल तर सांगतात, शिक्षकांना सांगतात आणि एकमेकांना पॅडही देतात. मासिक पाळीच्या तारखा कॅलेंडरवर नोंद केली, तर तेही महत्त्वाचं ठरतं. यामुळे मुलीही आपल्या पाळीची तारीख किती होती, काय त्रास झाला, हे सांगू शकतात. त्याचप्रमाणे मासिक पाळीची योग्य नोंद ठेवली, तर आपल्याला मुलींची काळजी घेताना ती फार महत्त्वाची ठरते. खाजगीपणा आपला आणि मुलांचा. खाजगी अवयव आपण जे आपले रोजचे अवयव असतात, बॉडी पार्ट ते मुलांना दाखवतो आणि त्याचं महत्त्व सांगतो. परंतु खाजगी अवयवांची नावं आपण जर मुलांना 10 वर्षापासून सांगायला सुरुवात केली, तर त्यांना ती नावं समजतात आणि त्यांच्याकडून काही जर गैरवर्तन कुणी केलं, तर ते त्या नावांचा उल्लेख करून सांगू शकतात. त्यामुळे आपण साधारणपणे अ, वयाच्या 10 वर्षापासून हा विषय घ्यावा, की खाजगी अवयवांची नावं. खाजगी अवयवांची नावं सांगताना शास्त्रीय शुद्ध पद्धतीने त्यांना मुलांना सांगितली पाहिजेत. म्हणजे जर मुली असतील, तर त्यांना अ, योनिमार्ग, त्याच्यानंतर काख, पोट, डुंगण, त्याच्यानंतर ओठ आणि पायाच्या मी आता ते सगळं मॉडेलवरनं दाखवणारच आहे तुम्हाला. तर हे जर खाजगी नावं त्यांना शिकवली, मुलं असतील तर लिंग, काख, पोट, डुंगण हे जर आपल्याला त्यांना शिकवताना हसतात मुलं, पण नंतर त्यांना एक 3-4 तासानंतर सवय होते. अ, मग ह्या अवयवांची नावं शिकवल्यानंतर खाजगी कृती कोणत्या आहेत? अंघोळीला जाताना कपडे घालून आत जायचं, येताना व्यवस्थित कपडे घालूनच बाहेर यायचं, विशिष्ट पद्धतीने टॉवेल गुंडाळायचा, कपडे बदलताना दार लावायचं. तसेच अ, तुम्ही जर पालक कपडे बदलत असतील तरी सुद्धा त्यांनी सुद्धा दार लावून बदलायचे आहेत. म्हणजे पालकांचंच मुलं बघणार आहेत. टॉयलेट अथवा अंघोळीच्या वेळी दार व आतील कडी लावून घ्यायची. इच्छा झाली व लैंगिक कृती करायची असल्यास मुलांना अथवा मुलींना रूमचे दार लावणं, खिडकी असेल तर खिडकीचे दार, पडदा लावणं. एकाच खोलीत असल्यास
ही कृती तुम्ही टॉयलेटमध्ये करू शकता. पण जसं सामान्य मुलांना अ, अधिकार आहेत, की लैंगिक समाधान घेण्याचे, तसेच आपल्याही बौद्धिक अक्षम मुलांना आहेत. जशी जाणीव सामान्य मुलांना संप्रेरक येतात आणि त्यांना वाटतं, तसेच संप्रेरक आपल्या मुलांना किंवा मुलींना येतात आणि त्यांना वाटतं, की आपण आपली खाजगीपणा कुठं करायचा. पण हे जेव्हा पालकांना आपण सांगतो, तेव्हा त्यांना ते कळतं. म्हणजे खाजगी जागा कोणत्या, खाजगी कामं काय, ते कुठे केली पाहिजेत. म्हणजे जी मुलं हॉलमध्ये वगैरे समजा करतील. आता हे प्रमाण कमी दिसतंय, पण मग ते काम ते खाजगी जागेतच करतील आणि मग त्यांना त्यातनं समाधान मिळू शकेल. एक खेळ आपण असा घेता येतो, की मिठी और नॉन मिठी. आपल्या घरातील, कुटुंबातील सर्वात जवळच्या व्यक्ती जेव्हा असतात, तेव्हा त्या व्यक्तींची नावं लिहून तिथं हिरवा रंग द्यायचा. रोज भेटणाऱ्या व्यक्ती, परिचित व्यक्ती किंवा नात्यातील व्यक्ती तिथं पिवळा रंग द्यायचा. घरातील व्यक्तींना हिरवा, नात्यातील व्यक्तींना पिवळा आणि क्वचितच भेटणाऱ्या अपरिचित व्यक्ती तिथं लाल रंग द्यायचा. एक एक चित्र तयार करायचे आणि त्या चित्रामध्ये हे सगळं लिहायचं. नावे वाचून मुलांना दाखवायची, त्यांना वाचायला सांगायची. यावरून चित्रे त्या गोलात ठेवायला सांगायची. आपले कुटुंब असेल, जवळच्या व्यक्ती असतील, तर आपण त्यांना हात लावू देऊ शकतो. घरातल्या असतील. पण जेव्हा नातलग असतील, जवळचे लांबचे शेजारी पाजारी असतील, तर तेव्हा त्यांना हात लावू द्यायचा नाही. हॅलो, हाय, नमस्ते हे लांबून करायचंय. हे त्यांना शिकवलं पाहिजे. म्हणजेच हिरव्या रंगात जे आहेत त्यांना आपण मिठी मारू शकतो घरातले आणि पिवळ्या रंगात जे आहेत त्यांना आपण मिठी मारायची नसते. हसून हॅलो, नमस्ते असं करायचं. आणि जे आपल्याला क्वचितच भेटतात, ओळखतही नाही म्हणजे दुकानदार वगैरे यांना लाल रंगात ठेवायचं. वरील गोष्टीतून मुलांना तारतम्य शिकवायचे असते. आपल्या मुलांना तारतम्य असते, ते कृतीत येण्यासाठी मात्र त्यांना संवेदनशीलपणे व प्रेमाने केलेल्या मदतीची आवश्यकता असते. ही स्पेस आपण शिकवतानाही आणत असतो. लहान मुलांना आपण मांडीवर घेतो, जवळ घेतो, पण जसजशी मुलं मोठी होतात, तसतसे आपण त्यांना शेजारी बसवून किंवा जरा लांबून शिकवतो. कारण त्यांना ते तारतम्य कळायला पाहिजे. आणि काही-काही वेळेस त्यांना त्या मिठीची, आपुलकीची, स्पर्शाची गरज पण असते. जन्मानंतर बाळाचे डोळे जेव्हा नीटसे उघडलेले नसतात, तेव्हा स्पर्शातनच त्याला पोषण करण्याची किंवा याची पद्धती असते. तसंच आपल्या मुलांचीही स्पर्श हा फार महत्वाचा आहे. पण स्पर्श शिकवताना त्यांना कोणता स्पर्श चांगला आहे, कोणता स्पर्श वाईट आहे, हे शिकवलं गेलं पाहिजे. तर या संदर्भात मी काही थोड्याशा कृतीयुक्त पण दाखवणार आहे. हवे-हवेसे वाटणारे स्पर्श असतात, तर काही स्पर्श दुखावणारे, वेदना देणारे असतात. मुलांना स्वतःला कोणते स्पर्श आवडतात आणि कोणते आवडत नाही, हे मात्र मुलांच्या देहबोलीतून कळते. आता हे बघा, याच्यामध्ये अ, जे आहे स्पर्श दाखवलेले आहेत. आजोबांच्या मांडीवर मुलगा आहे. त्यानंतर बाबा मुलाच्या खांद्यावर हात ठेवली आहे. आई मिठी मारतीये. भेटायला आलेत. म्हणजे हे स्पर्श त्यांना आवडणारे आहेत. त्यांना तिथं त्यांचा चेहरा अजिबात आनंदी दिसतोय, रागीट किंवा दुःखी दिसत नाही. पण काही-काही घरच्यांचेच किंवा आपल्यांचेच स्पर्श त्यांना कधी-कधी नकोसे वाटतात. आता पुढची जी स्लाईड आहे त्याच्यामध्ये जे स्पर्श आहेत, ते त्यांना नकोसे वाटतात. जरी माणसं आपली असली, जवळची असली तरी काही स्पर्श त्यांना नकोसे वाटतात. आपल्या मनाविरुद्ध जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला स्पर्श करते, शरीराला हात लावते, आपल्याला बऱ्याच स्पर्शांची सवय असते. मात्र त्यातील चांगला कोणता आणि वाईट कोणता हे आपल्याला जाणवतं. मनाविरुद्ध स्पर्श करणे, त्याच्या किंवा तिच्या शरीराला स्पर्श करायला लावणं, जबरदस्तीने मिठी मारणं, चुंबन घेणं, जननेंद्रियांना हात लावणं आणि लावायला लावणं, अशा अनेक प्रकारे लैंगिक छळ केलेला जातो. आता बघा ह्याच्यामध्ये ती मुलगी बाबा तिथल्या जवळ घेतायत, पण तिला ते नकोसं वाटतंय. त्याच्यानंतर मग बाबा सांगतायत किंवा आई केस विंचरतीये, तो स्पर्श पण तिला वेदना देणारा आहे, त्यामुळे नकोसा वाटतो किंवा एखाद्या वेळेस अ, बाबा पाय चेपत असतील किंवा आई, तर त्या मुलीला किंवा मुलाला नको असेल. त्यामुळे चुकीचे वाटत असेल, तर मुलांना शिकवायचं नकार द्या. नाही म्हणायला शिकवायचंय.
नको म्हणता आलं पाहिजे, नकार देता आला पाहिजे, तेथून निघून जाता आलं पाहिजे, तिथून पळून जाता आलं पाहिजे, ओरडलं पाहिजे, कुणाला तरी बोलवलं पाहिजे, जोरात हाक मारला पाहिजे. या पद्धतीने व्यक्त व्हायला मुलांना आपण शिकवायलाच पाहिजे. कारण ही काळाची गरज आहे. काही वेळेस होकार, नकार द्यायला मुले समर्थ नसतात. अशा वेळी मुलांशी स्पष्ट बोलावं. जेव्हा मदत लागेल तेव्हा त्यांना द्यावी. ज्या मुलांना नकारही देता येत नाही, त्या मुलांना पालकांनी किंवा आपण त्यांच्यावर काम करणाऱ्या प्रत्येकाने शिक्षक, मदतनीस, केअरटेकर सगळ्यांनी मुलांना जपलं पाहिजे. आपल्या मुलांना इतकं जपलं पाहिजे, की त्यांना बाहेर त्यांचं कोणीही अ, त्यांच्यावर गैरवर्तन करता कामा नये कोणी. त्यामुळे मुलांसाठी सुरक्षिततेचं वातावरण निर्माण करणं व सुरक्षित ठेवणं हे सगळं आपलं काम आहे. काही वेळेस सहवासाची ओढ लैंगिक आनंद मिळवण्यासाठी असते. तर कळत-नकळतपणे ही बाब गंभीर वळणावर नेऊ शकते. ही ओढ, गरज खूप सहज आणि नैसर्गिक आहे. त्यात काही वावगं नाही, काही चुकीचं नाही. पण याचा फायदा कुणी जर घेत असेल, तर ते चालणार नाही. इथे आपल्या मुलांची सुरक्षितता आपणच जपावी लागणार आहे. अशा वेळी मुलांना न रागवता, त्यांना जबाबदार न धरता वेळ देणं, त्यातील धोके समजावून सांगणं, शिक्षकाचं, पालकांचं, सांभाळकर्त्यांचं, सगळ्यांचं काम आहे आणि ते आपण डोळ्यात तेल घालून करायचं आहे. त्यामुळेच आपली मुलं जपली जाणार आहेत. हं. पुढची स्लाईड दाखवा सर. आता आपण जेव्हा सामाजिक ठिकाणी बाहेर जातो, तेव्हा मुलींचं आणि मुलांचं शौचालय किंवा वॉशरूम असतात. ते जर 6व्या वर्षापासून मुलांना सुरुवात केली शिक्षकांनी शिकवायला, तर शाळेत पण वेगळे असतात. त्याच्यावरही चित्र असतं. त्या त्या चित्र बघूनच आपण तिथे जायचंय. हे जेव्हा आपण मुलांना शिकवलं, ते मुलं शिकतात आणि प्रॅक्टिकली दाखवलं, तर त्याचाही जास्त उपयोग होतो. आणि जेव्हा-केव्हा आपण जर मजा करता-करता मुली गेल्या टॉयलेटमध्ये मुलांच्या, तर बाकीची मुलं मात्र खूप मनमुराद हसताना दिसतात, की हिने चुकीचं वर्तन केलंय. हिने मुलींच्या वॉशरूममध्ये न जाता मुलांच्या गेलेली आहे. म्हणजे ते एकमेकांना सांगत असतात, "इथं नाही हां, तिथं जायचं." ह्या चित्रातून मुलांना खूप कळतं आणि प्रत्यक्ष मॉडेल चित्रातनं मुलांना हा विषय खूप सोपा जातो समजायला. विषय खूप मोठा आहे. त्याचा आवाका पण खूप मोठा आहे. पण बौद्धिक अक्षम मुलांच्या दृष्टीने काय-काय महत्त्वाचं आहे, ते आपण आता सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. काही मी प्रॅक्टिकल स्वरूपात दाखवणार आहे. जेव्हा मुलं जरी 10 वर्षाची असतील, पण 6 वर्षाच्या मुलांपासनं हां, ही स्लाईडचं पण सांगते, की जेव्हा मुलांना लैंगिक काम करायचं आहे, त्यांचा आनंद त्यांना घ्यायचा आहे, हा मुलगा घेतो आहे. दार लावलेला आहे आणि वॉशरूममध्ये, बाथरूममध्ये तो बसलेला आहे. अंघोळीच्या वेळेस तो मुलगा आहे, तो त्याचा आनंद घेतो आहे. त्याच्या आनंदाचा इतरांना कुणालाही त्रास होत नाहीये. काही गैरवर्तन तो करत नाहीये. तो योग्य ठिकाणी खाजगी जागेमध्ये जाऊन त्याचा खाजगी आनंद जे काम करत आहे. त्यामुळे असं पालकांनी मुलांना शिकवलं, त्यांना योग्य स्पेस दिल्या किंवा जागा दिल्या, त्या रूमला एखादं चिन्ह काढा किंवा त्याला चित्र काढा. या रूमच्या ठिकाणीच तू दार बंद करून तुझ्या तुझ्या जे खाजगी कामं आहेत ती केली पाहिजेत. अ, बाहेर नाही, हॉलमध्ये नाही, बाथरूममध्ये करू शकतोस. पण तुला नीट जागा पाहिजे असेल तर बेडरूममध्ये आणि ज्यांच्या घरी एकच रूम आहे, एका खोलीचंच घर आहे, त्यांनी मात्र बाथरूममध्ये जाऊन त्याच्या क्रिया करायच्यात. त्यांना व्यक्त होऊ द्यात. कारण शरीरात जरी ती मुलं जरी विशेष असली, तरी त्यांना या भावना, संप्रेरक त्यांना ते काही सोडत नाहीत. कारण जशी सर्वसामान्य मुलांमध्ये अ, अपेक्षा असते किंवा आकर्षण असतं, त्यांना बोलावसं वाटतं. पण आपल्याही मुलांना बोलावसं वाटतं. पण काय हो वाईट, एकत्र मुलांचा वर्ग ठेवला मुला-मुलींचा, तर मुलांच्या अ, विकासाच्या दृष्टीने खूप चांगलं ठरतं आणि एकंदरीत आपण अभ्यास म्हणा किंवा कार्यशाळेतील काम म्हणा किंवा अ, एखादी कृती आपण कृतीयुक्त घेतो. म्हणजे आता काहीतरी पदार्थ बनायला शिकवतो किंवा काहीतरी शिवायला शिकवतो. हे काम करताना त्यांना एकमेकांशी बोलायला मिळालं.
की एकमेकांच्या थोडंसं ग्रुपमध्ये काम करायला मिळालं तर त्यांना ते खूप आवडतं. कारण काय यांना बाहेर मित्र-मैत्रिणींचा परिवार एवढा नसतो. सगळ्यांनाच असतो असं नाही. शाळेत त्यांना मित्र, मुलीला मित्र, तर मुलाला मैत्रीण मिळत असते. त्यामुळे तो अनुभव आपण नक्की घेऊन द्यावा. याने मुलांचा विकासच होतो. हे माझं पण स्वतःचं पण मत आहे आणि अनेक वाचनातलं पण हे मत आहे. ही मुलगी जी आता आनंद घेतीये, तर लोड ठेवलाय बघा आणि 2 पायांच्या मध्ये तिने अ, योनी मार्गाच्या इथे लोड ठेवलेला आहे आणि ती बेडरूममध्ये आहे आणि ती तिचा आनंद घेत आहे. याच्यामुळे पण दुसऱ्यांना काहीही त्रास होणार नाहीये. कुणाचा काही वेळ जाणार नाहीये. अ, तिने ते वर्तन केलं म्हणून ते खराब आहे, घाणेरडं आहे, वाईट आहे असं मुळीच नाहीये. फक्त कारण तिने जे वर्तन केलेलं आहे, तिने योग्य ठिकाणी केलेलं आहे. तर आपली मुलं हेच सांगतायत, की आम्हालाही तुम्ही जगू द्या. आम्हालाही भावना आहेत. आम्हालाही लैंगिकतेचं समाधान मिळायला पाहिजे. पण आम्हालाही तुम्ही तुमच्यात घ्या आणि तुमच्यासारखं जगू द्या. काहीच नाही. मुलांना इतकं सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे आणि तथापीचं मार्गदर्शन इतकं मिळालंय, की जेवढ्या सोप्या पद्धतीत आपण जाऊन मुलांना शिकवतो आणि त्यांच्याशी जवळीक निर्माण करतो, तेवढी आपली मुलं जास्त प्रफुल्लित होतात, भावना व्यक्त करतात. एखाद्याने चुकीचं वर्तन केलं तर सांगतात, नाहीतर ती दबलेली राहतील. ती सांगणार नाहीत, बोलणार नाहीत आणि जशी समाजामध्ये चांगली लोकं आहेत, तशी वाईटही लोकं आहेत. त्यामुळे आपली तर नजर सारखी पाहिजेच मुलांवर, पालकांची, आपली सांभाळकर्त्यांची, सगळ्यांचीच. पण जर चुकीचं वर्तन हात जरी लागला चुकीचा, तरी त्याने येऊन शिक्षकांना सांगितलं पाहिजे, निदेशकांना सांगितलं पाहिजे, की नाही आणि हा हात लावलाय आणि मला तो चांगला वाटलेला नाहीये. त्यामुळे हे व्यक्त मुलांना जेव्हा होतील, जेव्हा त्यांच्याशी आपण इतकी जवळीक करू, की ते व्यक्त व्हायला काहीच त्यांना वाटणार नाही. आणि ही जवळीक करायला वर्षोनवर्ष, तासंतास काही लागत नाही. केवळ 1 किंवा 2 दिवसामध्ये आपण त्यांच्याशी जवळीक करू शकतो. हे शिक्षण द्यायला मात्र जरा वेळ लागतो. कारण हे शिक्षण द्यायला आपण 1 दिवस, 1 तास, 6 महिने असं पुरत नाही. तर आपल्याला ते वर्षानुवर्ष सारखं द्यायला लागतं आणि त्यामुळे ते तरबेज होतात मुलं, त्यांना कळतं. त्यामुळे ते सातत्य ठेवलं की शिक्षण द्यायला सोपं जातं. अ, अ, 1 मिनिट. स्लाईड काढा सर. आता मी हे काही-काही तुम्हाला प्रॅक्टिकल हे दाखवतेय. दिसतंय का मावशी? नाही, थोडंसं मागे घ्या. बघा, हां, ठीक. दिसतंय नीट? ब्लर नाही, ब्लर दिसतंय फार. कसं काय धूसर गं? दिसतंय. हां, आता? हां, आता ठीक आहे. आता आता दिसतंय. ठीक आहे. आता ही जी मी पॅन्ट आणलेली आहे, अंडरवेअर आहे आणि ही साधारण छोट्या गटांच्या मुलांची आहे. तर जरी 10 वर्षापासून हे शिक्षण दिलं, तरी माझ्या मते 6 वर्षापासूनच जर आपण याची सुरुवात केली, तर त्याचा जास्त उपयोग होईल. ही जी अंडरवेअर आहे, ही छोट्या मुलांची आहे आणि त्याला मी जिथनं मुलगा अ, त्याचं लिंग बाहेर काढेल तिथं मुद्दाम अशी खूण केलेली दिसतेय कुमटेकर मावशी? हो, हां, दिसते. येस. ही खूण केलेली आहे. म्हणजे जेणेकरून मूल या खुणेवर खुणेच्या इथूनच त्याचं लिंग बाहेर काढेल आणि अ, शू करून झाल्यावर परत लिंग आत मध्ये घालेल आणि हात धुवेल. मग हे जर त्याला आपण जर शिकवलं सुरुवातीपासून. पहिल्यांदा एक तर शी शू आल्यावर काही मुलं शी शू कळत नाही अशी पण असतात. एखाद्या वेळेस येतं, एखाद्या वेळेस सगळीच टाळता येत नाही, घ्यायला लागतं. तर त्यामुळे त्यांना 2 म्हणजे शी आणि 1 म्हणजे शू हे त्यांना शिकवायचं. का शिकवायचंय? कारण त्याला कळलं पाहिजे, की शू किंवा शी आल्यावर आपण वर्गामध्ये करायची नाहीये आणि आपण शिक्षकांनी नीट नियोजन केलं 1-1.5 तासांनी जर या मुलांना पाठवलं, तर ह्या मुलांवर पण आपण काम करू शकतो पुढे आणि होतात. एक 6 महिने लागतात, पण होतं. मग जर पॅन्ट त्याला दिली आणि तसं पालकांनाही सांगितलं, की सुरुवातीला तुम्ही ही खूण करा. नंतर तुम्हाला त्याची वेळ येणार नाहीये. त्यामुळे साधारण 6 वर्षापासून आपण हे जर शिक्षण सुरू केलं, भले त्यांना शास्त्रीय नावं नका शिकवू, पण शूची जागा, शीची जागा हे आपण 6व्या वर्षी त्यांना नक्कीच शिकवू शकतो सोप्या भाषेमध्ये आणि याचा उपयोग होतो. ज्या ज्या मुलांना अगदी कळत नाहीये त्यांनी खूण करा आणि जर कळतंय त्यांना खूण केली नाही तरी तुम्हाला चालणार आहे. छोट्या मुली असतील तर त्यांना अंग सावरता येत नाही. त्यामुळे मी म्हणते या पॅन्टीचा उपयोग करावा. का ब्लड हे बघा.
दिसतीये का दिवाण मावशी? नाही. आडवं करू का मोबाईल? थोडस मागे घेऊन बघा बरं. बघा. नाही, धूसर दिसतंय. हा, आता ठीक आहे. ही जी पॅन्ट आहे ती खाली त्याला पायापर्यंत म्हणजे मांडीपर्यंत थोडीशी त्याच्या हे आहेत. त्याच्या जे 2 पाय आपण घालतो ते मांडीपर्यंत आहे. म्हणजे जरी मुलीचा पाय वर गेला किंवा खेळताना छोटी मुलं असतात 6 वर्षाची, 7 वर्षाची, तेव्हा अशा पॅन्ट जर दिल्या तर त्यांना उपयोग होतो आणि त्यांचं अंग दिसत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला असं अनुभवायला मिळतं, की अंतर्वस्त्राचं पण या विषयामध्ये खूप महत्त्वाची जागा आहे. जेव्हा अंतर्वस्त्र चांगली नसतात किंवा चांगली म्हणण्यापेक्षा त्याचा दोरा किंवा त्याचं बटन मुलांना त्रासदायक असेल, तर तेव्हा त्याच्या वेदना मुलांना होतात आणि ती मुलं व्यक्त होऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे शू-शी झाल्यावर जागा स्वच्छ नसेल, तर त्यांना तिथं पुरळ येतो. म्हणून त्याची जागा स्वच्छ ठेवा. हे सारखं मुलांना सांगायला लागतं. कारण जर जागा स्वच्छ नसेल तर तिथं परत तुम्हाला खाज येणार आहे. आणि मुलं मग खचवत राहतात आणि मग बेचैन होतात आणि अभ्यासामध्ये किंवा कृतीयुक्त शिक्षणामध्ये ते सहभाग घेऊ शकत नाही नीट पद्धतीने. सहभाग घेतात पण लक्ष त्यांचं तिथं असतं. त्यामुळे जशी आपण नावं शिकवतो, की नाही याला योनी म्हणतात, याला लिंग म्हणतात, तर ती स्वच्छ कशी करतो? आपण साबणाने अंग धुतो किंवा हात, पाय स्वच्छ किंवा क्रीम लावणं हे आपण चांगलं वरचा चेहरा दिसण्यासाठी, हात, पाय छान दिसण्यासाठी करतो. पण अंघोळ जेव्हा करताना त्यांना शास्त्रीय जी नावं शिकवलेली असतील, की तुमचे जे खाजगी अवयव आहेत ते पण स्वच्छपणाने धुतले पाहिजेत. रोजच्या रोज धुतले पाहिजेत. लिंग असेल तर त्याची कातडी वर करून सुद्धा ते धुतलं पाहिजे. योनी मार्ग असेल तर तो पण व्यवस्थित धुतला पाहिजे, स्वच्छ ठेवला पाहिजे. म्हणजे पुढचे जे त्रास असतील ते मुलांना होणार नाही किंवा वेदना ज्या असतील त्या टळू शकतील. दुसरी गोष्ट जी स्वच्छ नसल्यामुळे अनेक मुलांना पुरळ येणं, खाज सुटणं, लालपणा येणं ते दिसतं. त्यामुळे पालकांना नक्कीच हे सांगावं, की तुमच्या आंतरवस्त्रांचं एकतर त्यांनी घातली पाहिजेत. दुसरी कुठली गोष्ट त्यांची काळजी पण घेतली पाहिजे. बरेच वेळेला असं दिसतं, की काय सगळे पालक नाही, काही वेळेस आंतरवस्त्रांचे पालक एवढं त्यांना काही वाटत नाही काही पालकांना. पण आता त्याच्यात फरक आहे. पण जर त्याची काळजी घेतली नाही, तर मुलांना मात्र खूप वेदना होतात. आणि वर्षानुवर्षे तेच घालून मग ते जिरत जातात. फाटलेले होल किंवा भोक असेल तरी ते योनी मार्गाला किंवा लिंगाला वेदना देणारं असतं. त्यामुळे अंतर्वस्त्राची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे हे जे आहे आपण मासिक पाळी जेव्हा आपण शिकवतो, मी वर्गामध्ये शिकवलेलं आहे, ते पॅड हे व्यवस्थित लागलं पाहिजे. अशा पद्धतीने पॅड लागलं पाहिजे. म्हणजे कसं तरी तिरकं वगैरे लागलं तर काय होणार आहे, मुलींचा जो रक्तस्राव आहे तो दुसरीकडून जाणार आहे आणि कपडे खराब होणार आहेत आणि अस्वस्थता परत येणार आहे. त्यामुळे पॅड कसा लावायचा, तो बरोबर मध्यभागी पॅड आला पाहिजे. इकडे-तिकडे जाता कामा नये. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण पॅडचं टाकतो किंवा झाल्यानंतर आपण त्याचं विल्हेवाट लावतो असं मला म्हणायचंय. तर इथं डाग असतात. हा कागद त्यांनी व्यवस्थित पॅड काढायचा आणि हे जे आहे ते तसंच ठेवायचंय. आणि नंतर मग जर काम झालं पॅडचं, तिथं डाग असतील, ते इथं लावून त्याचा परत रोल करायचा. हे मुलांना शिकवल्यावर कळतं. मला वाटतं ज्योती पाटील मावशी मुली करायला लागल्यात ना आता कार्यशाळेच्या? हो मावशी. हां. आपलं ते एक लेक्चर झालं होतं त्यावर हे केलं होतं आणि सांगतात पण व्यवस्थित सगळं. हो. त्यामुळे फक्त हे सातत्य पाहिजे. एकदा शिकवून होणारी गोष्ट नाहीये आणि ही जे आहे ते ह्याच्यात परत घालायचंय. कारण ह्या तासांना जरा वेळ लागतो आणि सातत्य लागतं. असं जर केलं आणि पालकांना आधीच सांगायचंय, की 2-4 दिवस आधी तुम्ही पॅड पाठवून द्या. नसेल तर वर्गात पण सोय पाहिजे. आणि ह्या ती जी बॅग तयार करायची आहे त्याच्यातच त्यांनी चांगले पॅड आणायचे एका बॅगेत आणि एका बॅगेत लाल खून केलेले आणि त्याच्यामध्ये ते टाकायचंय. म्हणजे जे स्वच्छता कामगार असेल त्यांना पण तुमच्या घाणीत हात जाणार नाही त्याच्या. आणि ही जी बॅग करून आता आपण मशीन घेतोय, पण जोपर्यंत मशीन नाहीये, तोपर्यंत आपण ही पद्धती अवलंबली तर मुलींना पण कळतं, की आपली घाण दुसऱ्यांना हाताला नको लागू द्यायला.
की आपण स्वच्छतेनेच आपल्या पॅडची विल्हेवाट लावली पाहिजे. हे त्यांना कळतं. त्याच्यानंतर हा विषय शिकवताना नेहमी मॉडेलचा वापर करायचा असतो. हा मॉडेलचा जेव्हा आपण वापर करतो, कारण प्रत्यक्ष आपण मुलांवर शिकवण्यापेक्षा अ, चित्र तर असतातच, पण मॉडेल हे त्रिमितीय स्वरूपात असतं. अ, ते सगळीकडनं आपल्याला दिसतं आणि आपल्याला व्यवस्थित दिसू शकतं आणि मुलांना कळतं. त्यामुळे जर आपल्याला आता स्पर्श हा विषय देहबोलीतून मुलं खूप शिकत असतात. देहबोलीतून आपल्याला खूप त्यांचं जाणवत असतं. जर आपण अशी मॉडेल घेतलेली आहे बाहुलीचं, बावल्याचं, तर आपण त्यांना सांगायचं आहे, पट्टीचा वापर करायचा आहे, की अ, कुठले खाजगी अवयव आहेत. आता हे मी बाहुली घेतलेली आहे. तर हे आहे ते स्तन आहेत. हे आहे ते ओठ आहेत. तर आपण हे आहे ते दोन्ही पायाच्या मध्ये जो आहे तो योनी मार्ग आहे आणि मागे आहे ते डुंगण आहे. हं. त्याच्यानंतर हा जो पायाचा भाग आहे, अक्षरशः हे काढून दाखवलं तरी काही फरक पडत नाही. कारण मुलं ह्याच्यावरनं खूप शिकतात मुली, की इथून ते तुला जर स्पर्श झाला इथून ते इथपर्यंत, तर ठीक आहे किंवा हाताच्या इथून ते इथपर्यंत जर स्पर्श झाला, तर काही नाही. पण जर एखाद्या व्यक्तीने इथून पाठीवर हात गेला, तर आपण त्याची लगेच सांगायचंय, ओरडायचंय, पळून जायचंय. त्यामुळे मुलींना जर शिकवलं, मुलांनाही शिकवलं, की हा जो भाग आहे हाताचा इथपर्यंत ठीक आहे. पण इथून पुढे जर एखाद्या व्यक्तीचा हात गेला, पाठीला हात लागला, तर आपण तिथनं पळून जायचं. त्या व्यक्ती आता बरेच इथे सांगितलेले उपाय आहेत, काही व्हिडिओही आहेत, पण आता नेमकं मला शेअर करता येत नाहीये. तर त्याला 2 बोटांनी त्याच्या डोळ्यामध्ये हे एवढं सगळ्यांना जमेल असं नाहीये. पण किंवा नंबर प्रमाणे किंवा अ, बचाव क ग हे पोलिसांना सांगणं सगळ्यांना जमेल असं नाहीये. पण घरी जाऊन आई-बाबांना सांगितलं पाहिजे. जर शाळेत घडलं तर शाळेत शिक्षकांना लगेच सांगितलं पाहिजे. म्हणून हे मॉडेल त्रिमित असताना मॉडेलवरनं आपण खूप मुलांना शिकवू शकतो, की खाजगी अवयव कोणती, त्यांची नावं काय, त्यांची काळजी कशी घ्यायची. अ, त्यानंतर काळजी घेतली नाही तर काय होईल आणि काळजी घेतली तर काय होईल? तर हे त्यांना शिकवलं पाहिजे. जरी विषय अवघड जरी असला, तरी प्रॅक्टिकल आणि त्यांना सोपी भाषा जर वापरली आपण विषयामध्ये, तर मुलांना तो अ, नक्कीच हमखास समजतो आणि काय कुठं करायचंय, खाजगी जागा कोणत्याही मुलं स्वतः पण सांगायला लागतात. या विषयाचा कारण त्यांना खूप उपयोग आहे आणि जसं शरीर वाढतं, तसं त्यांची लैंगिक भावना पण वाढतात किंवा त्यांना ते संप्रेरक काम करायला लागतं आणि त्यांचे हार्मोन्समध्ये बदल होतात आपण म्हणतो आणि मग त्यांची चिड वाढते. पण ही चिड कशाने वाढते? हे तुला हे बरं कळतं आणि हे बरं नाही कळत. हे करण्यापेक्षा किंवा वर्तन समस्या म्हणण्यापेक्षा आपण जर त्यांना सोप्या भाषेत अगदी शिकवलं, तर मुलं ते वर्तन बरोबर तिकडे जाऊनच करतात आणि सांगतात आपल्याला, की "मावशी अ, मला असं वाटलं होतं, पण मी आता हॉलमध्ये नाही काय करत आहे हां. मी घरी गेल्यावर बाथरूममध्ये मी ते करतो ते किंवा दार लावून ह्याच्यामध्ये बेडरूममध्ये करतो." काही-काही वेळेस पालक पण असं दिसतं, की वडील पालक असतात ते आधीपासूनच स्त्रियांचे आणि पुरुषांचे नियम जरा वेगळे-वेगळे आहेत. तर काही-काही वेळेस वडील पालक असतात ते बाबा पालक घरी हॉलमध्ये पटकन टॉवेल हे करतात आणि घालतात लुंगी किंवा जे काही अंडरवेअर असतात. मग त्याचा पण मुलांवर परिणाम होतो, की मुलं म्हणायला लागतात, "मग आमचे बाबा तर बदलतात की बाहेर." तर पालकांना पण आपल्याला सांगायला लागतं, की तुम्ही तुमची खाजगी कामं जी असतील ती अ, त्या खाजगी जागेतच करा किंवा त्यांच्या देखत जर केलं तर मुलांना संभ्रम होतो. परत मावशींनी असं शिकवलंय, सरांनी असं शिकवलंय आणि आपल्याला घरी तर वेगळं दिसतंय. त्यामुळे हे करताना जर आपण घरचं वातावरण आपल्यात मिळवून घेतलं किंवा त्यांनाही काही आपण जे शिकवतोय ते शिक्षक शिकवतायत ते पालकांपर्यंत सांगितलं, तर त्यांनाही कळतं, की अ, हे शिक्षक शिकवतायत आणि अशी नावं आपली मुलं घरी घेतायत किंवा लिंग म्हणतायत किंवा योनी म्हणतायत किंवा त्याची स्वच्छता किंवा पॅड कसं घ्यायचंय किंवा
जर लिंगामधून जर चिकट स्राव आला तर काय करायचं हे जर आपण शिकवत असू तर मग पालकांनाही असं वाटत नाही की सांगितलेलं नाहीये. त्यामुळे हा विषय हाताळताना जरी नाजूक असला तरी पद्धती जर आपण सोपी वापरली तर आपण तो हाताळायला आपल्याला सोपा जातो आणि मूल त्यातनं घडतं आणि हा विषय मुलांना शिकवलाच पाहिजे. कारण अतिशय गरजेचा आणि सामाजिक हा विषय आहे. म्हणजे ती कृती जी आहे ती योग्य जागी त्यांना होतील आणि आतून समाधान अ, मिळणं हे फार महत्वाचं आहे. आणि समाधान म्हणजे फक्त लैंगिक काम किंवा अ, अ, समागमन असं नाहीये. एकमेकांशी बोलणं, एकमेकांबरोबर हितगुज करणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांबरोबर काम करणं, एकमेकांच्या सहवासामध्ये एखादी ॲक्टिव्हिटी करणं, कृतीयुक्त शिक्षण देणं. हे जर त्यांना केलं तर त्यांचं नक्कीच त्यांच्या विचारांमध्ये फरक पडतो आणि आपल्यालाही कोणीतरी आवडतं, आपण त्यांच्याशी छान बोलू शकतो. हा जो मानसिक त्यांना जो आनंद आहे, तो या शिक्षणातून आपण देऊ शकतो. शिक्षण हा विषय तसा खूप मोठा आहे, पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मी सांगण्याचा विनंती आहे की आपला जर प्रश्न असेल तर थोडक्यात विचारावा. आपल्याला प्रश्न विचारताना अनम्यूट करा स्वतःला आणि विचारा. मावशी. हां, नमस्ते, नमस्ते. नमस्ते. मला एक फक्त विचारायचं होतं की जर मुलगा एकच कृत्य वारंवार करत असेल, जसं की हां, पॅन्टीत हात घालून वारंवार करत असेल, तर बरं. त्याला सांगूनही तो बाथरूम मध्ये न करता पब्लिक प्लेस मध्ये जर करत असेल तर त्याची हं. सवय बंद करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? नाही, आता त्याचं काय होतं, त्याला जर शरीरातनं जास्त मागणी आली, तर तो वारंवार कुठे पण करणार. पण त्याला जर बाथरूममध्ये जर जाण्याची सारखंच वारंवार बाथरूममध्ये पाठवून त्यांनी केलं पाहिजे, हे पण चुकीचं आहे. पण त्याला एक थोड्या वेळाने त्याला जर सांगितलं, म्हणजे एक टाईम त्याला ठरवायचा आहे, की तुला जर हे काम आणि ह्याच्यात बाबा पालकांचं खूप महत्त्वाचं काम आहे. कारण जसं आई पालकांनी योनी मार्ग स्वच्छ कसा करायचा हे शिकवायचंय, तसंच पालकांनी बाबा पालकांना ह्याच्यात फक्त मुलाचाच तुम्ही विचार करून चालणार नाहीये. तर ह्याच्यामध्ये त्याच्या बाबा पालकांना बोलवायला लागणार आहे. समुपदेशन लागणार आहे, की तुम्ही हे करायचंय, त्याला शिकवायचंय आणि हे करताना थोड्या-थोड्यामध्ये स्पेस द्यायच्यात, की सारखंच हे करत बसायचं नाहीये. कुठेही करायचं नाहीये. तर त्याला चित्र द्या, हॉलचं चित्र द्या. तुमच्या वर्कशॉपची जी जागा तुमची आहे, जे तुम्ही आता वरच्या वर्गात गेलेला आहेत वर्गात, त्या वर्गाचं चित्र द्या. चित्र नाही, फोटो द्या. तर तिथं नाही म्हणून चुकीची खूण करा, की हॉलमध्ये तुला हे करायचं नाही. नाहीये. आणि तुला हे कुठं करायचंय? तर बाथरूममध्ये करायचंय. काही-काही वेळेस मुलांना परत-परत करण्याचं तेच एक चाळा असं असं होऊन बसण्याची शक्यता असते. असा मी पण मुलगा एक हाताळलेला आहे, की नाही बाबा करत बसायचं. पण आता हे प्रमाण खूप पाटील सर कमी झालेलं आहे. पूर्वी हे प्रमाण जास्त होतं, पण आपण आता शिक्षण देतोय किंवा त्यांना सांगतोय. त्यामुळे आणि हे प्रमाण कमी आहे आणि मुळात म्हणजे शिक्षक त्या दृष्टीने त्या मुलांकडे नाही ह्याची समस्या आहे, ह्याची वर्तन समस्या नाही आहे, लैंगिक आता समस्या आहे, हे आपण नाही बघत. तर त्याला ते कुठे करायचं चित्रांद्वारे सांगा. त्याच्या वडील पालकांना बोलवा, की रात्रीची वेळ ही दर्पणच्या बाबतीत मी गोखलेनगरला केलंय. त्याचा फायदा झाला त्याला, की एक वेळा ठरवून द्या, की तू घरी असताना करायचंय. मधल्या वेळेस एकदा बाथरूममध्ये जाऊन मावशी करायचंय नावं शाळेत. घेऊ नका प्लीज. कुणाची नावं घेऊ नका. हो, सॉरी. अ, हे तू एखादा मुलगा असा असेल तर त्याला सांगायचंय, की तू त्या वेळेला कर. घरी त्याला एकदा करायला सांगायचंय. बाथरूममध्ये दुपारी आणि संध्याकाळी परत घरी करायला सांगायचं आहे. चिन्ह जर केले त्या रूममध्ये करायचं, चांदणी करा किंवा काहीतरी चिन्ह करा, की तो त्या रूममध्ये जाऊन ते करेल आणि हॉलच्या इथे नाही, हॉलमध्ये फुलीचं चिन्ह लावा. त्यावेळेस तरी त्याला लावा, की हॉल हे चुकीची जागा आहे. तू हे समाधान घेऊ शकतोयस, पण तू हे समाधान अ, या विशिष्ट जागेमध्येच, खाजगी जागेमध्येच त्याला घ्यायला पाहिजे. काही मुलांना खाजगी ओके. जागा आणि साध्या जागा म्हणजे नेहमीच्या त्या कळत नाही. त्यामुळे आधी त्याला खाजगी जागेत का केलं पाहिजे हे शिकवलं पाहिजे. त्याची समज किती याला बोलायचंय? मावशी मला एक विचारायचं हं. होतं असं. हां, विचारायचं बोला. ह्याचा अर्थ असं की हं.
बरेचदा असं होतं ना, की मुलांना प्रत्यक्ष कृतीमध्ये फारसं स्वारस्य नसतं. नाही. पण एकमेकांच्या सोबत असणं, हो, एकमेकांच्या बरोबर गप्पा मारणं किंवा बोलणं. कधी कधी त्यांना फक्त एक पाठीवरती शाबासकी, येस. तर हे स्पर्श सुद्धा त्यांना बरेचदा हो, पालकांच्याकडनं मिळत नसतात. हो, आणि बरोबर. ही एक सर्वमान्य गोष्ट आहे की शाबासकी देणं. हो, तर आता बरेचदा असं होतं की थोडीशी मुलं मोठी झालीत असं समजून ह्या गोष्टींकडे पालकांकडनं किंवा कधी कधी आपल्याकडनं पण दुर्लक्ष होतं. तर ह्याच्यावर पण थोडं काम व्हावं असं वाटतंय मला. तर हो, त्याच्याबद्दल हो. काय म्हणणं आहे तुमचं? कारण देहबोली मुलांची सांगते. बऱ्याच वेळेला मोठी मुलं झाली आहेत म्हणून त्यांना अजिबातच हात नको लावायला किंवा अजिबातच काही स्पर्श नाही, हे पण चुकीचं आहे. काही-काही वेळांना त्यांना ते स्पर्श खूप पुढे नेणारे असतात. त्यामुळे पालकांशी पण त्या बाबतीत बोललं पाहिजे, की नाही जरी मुलगा मोठा झालेला आहे, बऱ्याच वेळेला असं होतं, की पालक लहान वयामध्ये मुलांना खूप जवळ घेणं हे असतं किंवा स्कूल बसमधनं आल्यावर खूप मिठी मारणं असं सुद्धा असतं. पण नंतर जशी-जशी मोठी मुलं होत जातात, तसं त्यांना ते स्पर्श कमी पडला जातो आणि त्यांना एकतर विवाह आपल्या मुलांना नसतो, हा प्रकारच नसतो. कारण अ, बऱ्याच संशोधनांमध्ये पण आणि पुढच्या सगळ्या दृष्टीने, की मुलं तेवढं हे होऊ शकतात, तो हा विषय वेगळा आहे. पण जर मुलांना शाबासकीचे हात किंवा एखादा मायेचा स्पर्श पण खूप पुढे घेऊन जाणारा असतो. त्यामुळे ह्या बाबतीत आपण पालकांशी पण अ, अ, समुपदेशन म्हणण्यापेक्षा संपर्कात राहून त्यांना काही ठिकाणी तरी त्यांना मायेचा हात, मायेचा स्पर्श महत्त्वाचा असतो आणि आपणच आत्ताही म्हटल्याप्रमाणे काही वेळेला स्पर्श, तर काही वेळेला बोलणं, काही वेळेला गप्पा, काही वेळेला नाही, नाही आपण जत्रा भरवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण काम करायचं. तर तो काम करण्याचा आनंद, आपण ह्याचं विक्री करायची याचा आनंद किंवा आपण ही वस्तू निर्माण केली आणि ती जर एकत्रितपणे म्हणून मी परत-परत म्हणते, की जेव्हा मुलं एकत्र असतात त्यामुळे ते समाधान त्यांना ते 6 तास किंवा 8 तास जे काय असतील त्याच्यात ते खूप मिळतं आणि आई-बाबांचे काही स्पर्श पण त्यांना कितीही मोठे झाले तरी पाहिजे असतात हो. की शाबासकीची हाक म्हणा येस, येस. किंवा नक्की, एखादं नक्की. छान बक्षीस आपण मिळालं आणि याच्याबद्दल आणखीन सविस्तर मला वाटतं नक्कीच प्रत्यक्ष बोलू. समोरासमोर बसूनच आपण नक्की, ह्याबद्दल नक्की, नक्कीच कधीतरी मावशी, छान बोलूया. नक्कीच. आणखी कोणाला प्रश्न विचारायचे असले तर विचारा. नाहीतर आपण आपलं आजचं सेशन संपवूया. आहे कोणाला काही बोलायचं आता? आता मावशी मला एक प्रश्न असा विचारायचा होता, की मगाशी अ, अ, आपण उदाहरण दिलं, की मुलगी आपल्या भावाचे जे मित्र येतात, त्यांच्या हं. जवळ-जवळ जाते. आता अशा बाबतीमध्ये त्या मुलीला आपण कसं समजावून सांगाल? हां. आता हे एका पालकांचं उदाहरण आहे, की भावाचे मित्र आले, की ती जवळ-जवळ जाते. परंतु आता तिला समजावून सांगताना एक तर जो भावाचा मित्र आहे, त्याला पण थोडंसं सांगायला लागणार आहे, की हे होता करता लगेचच तुला ती लांब होणार नाहीये, की थोडा वेळ लागणार आहे. कारण तिला कळत नाहीये, की म्हणून तर ते चिन्हांचा जो सरांनी सांगितलाय नगरकर सरांनी, की लाल, हिरवा ते चिन्ह सॉरी रंगांचा वापर. तर आत्ता काय करायला लागणार आहे, तो मुलगा आहे, तर त्याला पण हे सांगायला लागणार आहे, की तू लगेच घरी येणं बंद करू नकोस. कारण का आपण तिला सुधारणं म्हणण्यापेक्षा तिला समजून घेण्याची संधी देऊयात. आणि तिला पण जर तिची समज जर चांगली असेल सर, तर आपण तिला समजून सांगू शकतो त्या रंगांद्वारे. पण तिची समज जर क्षमता कमी असेल, तर आपल्याला या कामाला थोडासा जास्त वेळ द्यायला लागणार आहे. आणि द्यायला लागणार आहे आणि समजून सांगायला लागणार आहे. त्याला मॉडेल वापरून किंवा चित्र वापरून, अ, की तो आता त्याचा मित्र आहे ना, मग त्याला नाही आवडणार नाही एवढं तिला समजलं नाही. पण जर समजत असेल, तर तू तितक्या जवळ जाऊ नको. तो थोडासा लांबचा आहे ना, घरातला आहे का? आता काही-काही वेळेस तर असं पण होतं, की दादाला पण स्पर्श काही दिवसांनी नको असतो आणि काही-काही वेळेस हवा असतो काही ठिकाणी घरी. असं पण काही-काही उदाहरणं अ, येतात. पण ह्याला आपल्याला जरा टाईम द्यायला लागणार आहे. त्यावेळेस तिला पण समजून सांगायला लागणार आहे आणि जो मुलगा घरी येतोय, दादाचा जो मित्र आहे, त्याला पण जरा समजून सांगायला लागणार आहे आणि त्याची समज चांगली आहे कारण तो सर्वसामान्य आहे. त्यामुळे हिच्यापेक्षा त्याने जर जास्त समजून घेतलं, तर तिथं हा प्रश्न जरा कमी होईल. पण याला थोडा वेळ लागणार आहे. धन्यवाद मावशी. थँक
मला वाटतं आपण आजचं सेशन ज्योती मॅडम बोलायचंय तुम्हाला? नाही कोणाला काही विचारायचं कोणाला काही विचारायचं नसेल तर आपण आजचं सेशन संपवूया. आणि मॅडम तुम्ही खरंच म्हणालात तसं की हा विषय खूप मोठा आहे, गहन आहे. 40-45 मिनिटाच्या अवधीमध्ये ह्याचा सगळ्याचा आढावा घेणं सुद्धा अवघड आहे, कारण आवाकाच मोठा आहे विषयाचा. मोठा आहे आणि तर मला असं वाटतं की आपण पुन्हा पुन्हा या निमित्तानं भेटत राहूया आणि अधिक सविस्तर खोलामध्ये चर्चा आणि प्रत्यक्ष कृती ह्याच्या कडे आपल्याला नेणारं आजचं तुमचं व्याख्यान आहे असं मला वाटलं. आणि तुम्ही इतक्या तयारीनिशी आजचं हे व्याख्यान दिलं त्याच्याबद्दल